चा गणपती जो आहे एखादं प्रसाद देतोय, उष्टा तर देणार नाही ना कोणाला, पण तो ह्या गणपतीला मान्य आहे. आपण अर्ध खाल्लेला प्रसाद हे त्याला पण देऊ शकतो. संभोग किंवा तर त्यांचं ह्याच्याशी रिलेशन कसं आहे? ह्या गणपतीच्या मांडीवर देवी बसलेली आहे, त्यांचा हात असा ठेवण्यात आलेला आहे एकमेकांवरती की ती भोगमुद्रा त्यातून दिसते, त्यामुळे तो उच्चिष्ट गणपती बोलला जातो. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मित्र, तूही तुझ्या बोरिंग जॉबला गणपती असतात, उच्चिष्ट गणपती ज्यांना आपण म्हणतो, तर ते काय असतात? उच्चिष्ट गणपती हा आणखीन एक तंत्रशास्त्रानुसार जो आहे की दोन्ही तंत्रांमध्ये, घोर आणि अघोर तंत्रामध्ये ज्याची पूजा केली जाते किंवा विधी केली जातात, आणि वामाचारानुसार ज्याची पूजा पद्धती, जे मी आधीच सांगितलं होतं वामाचार काय असतो. उच्चिष्ट म्हणजे काय, तर उरलेले आणि वाळलेले जे काही असते, जे फेकलंय त्याचा जो अधिष्ठाता आहे, त्याच्यापासून जो तयार झालाय, त्याचा जो स्वीकारण करतो तो गणपती. म्हणजे जे गोष्ट आपल्याला नको आहे, जे समाजाने टाकलंय, जेवण झालं किंवा कोणतीही गोष्ट झाली, मग ती मदिरा असो काही असो, तर ज्याला तो ऍक्सेप्ट करतो, ज्याला तो आपलंसं करतो, तो उच्चिष्ट गणपती. हो, आणि जो उच्चिष्ट गणपती आहे त्याची सोनी डावीकडे आहे. ह्याचा अर्थ असा की तो वामाचाराच्या पद्धतीचा, जो वामाचार पद्धतीची जी पूजा आहे त्याचं स्वीकारण करतो. डाव्या हाताची पूजा. डाव्या साईडला त्याची सोंड आहे. हो बरोबर, डाव्या हाताची पूजा. येस, जी डाव्या हाताने आपण जी पूजा केली जातो ती म्हणजे वामाचाराची पूजा, आणि त्या पूजेचं जे स्वीकारण पद्धती आहे ती हा उच्चिष्ट गणपती करतो. हा उच्चिष्ट गणपती कसा आहे, तर हा बसलेल्या मुद्रेमध्ये, ज्याच्या एका मांडीवरती देवी बसली आहे, ज्याला 6 हात आहेत, आणि एका हाताने त्याने देवीला कवटाळले, दुसऱ्या हातामध्ये त्याच्या जपमाळे, तिसऱ्या हातामध्ये त्याचे निळ्या रंगाचे नीलकमल आहेत, निळ्या रंगाचे कमल आहेत, चौथ्या हातामध्ये त्याच्या वाळलेल्या औषधी वनस्पती आहेत, पाचवा जो हात आहे त्याच्यामध्ये डाळिंब आहे, डाळिंब आपलं जे फळ आहे, आणि 6वा जो हात आहे तो मुद्रेमध्ये आहे वरदानच्या. ठीक आहे, तसा हा उच्चिष्ट गणपती. आणि उच्चिष्ट गणपती जो आहे त्याची जी पूजा केली जाते ती वामाचाराने केली जाते, ज्याच्यामध्ये मद्य आलं, मदिरा आलं, मत्स्य आलं, मैथून आलं, असे जे व्याभिचार आपण समजले जातात, जे नॉर्मल ह्याच्यामध्ये आपण अशुभ मानतो, जे स्वीकारत नाही. किंवा मग फॉर एक्झाम्पल, आता आपण एखादं प्रसाद देतोय, तर तो आपण उष्टा तर देणार नाही ना कोणाला, आणि देवाला तर अजिबात नाही, पण तो ह्या गणपतीला मान्य आहे. उष्टप्रसाद त्याचा मी स्वीकारण करेल. आपण अर्ध खाल्लेला प्रसाद हे त्याला पण देऊ शकतो. त्याच्यामध्ये भावना काय आहेत, भावना चांगल्या आहेत, पूजा करण्याच्या आहेत. तर सगळ्या अशुभ आणि शुभ, ज्याला नॉर्मल समाज जो म्हणतो, जी सरळ साधी सोपी पूजा पद्धतीच्या स्वीकारण केलं जात नाही, ते वामाचाराच्या ह्या गणपतीच्या पूजेमध्ये स्वीकारण केलं जातं. आणि भाई तू जे बोललास ते मैथून म्हणजे संभोग किंवा, तर त्यांचं ह्याच्याशी रिलेशन कसं आहे गणपतीशी? वाममार्ग म्हणजे मी जसं सांगितलं की 5 अभिचारांचा तिकडे वापर केला जातो. ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत वेदांचा जो फॉलो करतो समाज पूजा पद्धतीमध्ये, म्हणजे याला सोप्या भाषेत आपण असं म्हणू शकतो की जे समाजाने ज्या गोष्टीला टॅबू मानलंय, येस, तिथे ते एक्सेप्टेड आहे, कारण तेही ह्या जगाचाच भाग आहे. येस, एक्झॅक्टली, येस, बरोबर. वाममार्गामध्ये जे 5 सांगितलेले आहेत पूजा पद्धती, मग त्याच्यामध्ये मांस, मत्स्य, मदिरा, सुकलेल्या धान्याचा स्वीकार करणे किंवा भोग म्हणून देणे. सुकलेले धान्य आपण देत नाही, आपण ताजं धान्य देतो. आणि मैथून, ह्या मैथून का तिकडे सांगितले, तर हा जो गणपती आहे तो त्याचाही स्वीकार करतो पूजा पद्धतीमध्ये. मी जसं सांगितलं की ह्या गणपतीच्या मांडीवर देवी बसलेली आहे. हे जे देवी बसलेली आहे आणि आपला जो उच्चिष्ट गणपती आहे ते भोगमुद्रेत बसलेले आहेत, त्या पोझिशनमध्ये बसले आहे, जिथे त्यांचा हात असा ठेवण्यात आलेला आहे एकमेकांवरती की ती भोगमुद्रा त्यातून दिसते, त्यामुळे तो उच्चिष्ट गणपती बोलला जातो, की टाकलेले जे आहे त्याचं स्वीकारण करणारा. पण अघोर शास्त्रामध्ये मग ह्या उच्चिष्ट गणपतीचे काही, जे आपण ज्याला काळी जादू बोलतो, ब्लॅक मॅजिक म्हणतो, त्याच्या क्रिया करण्यासाठी उपयोग केला जातो. मग हेरंब गणपती आला, उच्चिष्ट गणपती आला, आणि तांडव गणपती देखील आला. त्या ब्लॅक मॅजिकच्या क्रिया कोणत्या, तर पहिली आहे वशीकरण, जी मान्य नाही. जर तुम्ही कोणावर केलं, ते सगळ्यात मोठं पाप आहे. ह्या ज्या मी ब्लॅक मॅजिकच्या 7 प्रक्रिया सांगतोय, जे या गणपती थ्रू करण्यात येतं.
वशीकरणामध्ये तुम्ही काय करतात की एखाद्याला वश करतात, कंट्रोल करतात तंत्रसाधनेनुसार, आणि तो तुमच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. ह्याला वशीकरण विद्या असं म्हणतात. रावणाच्या लाल किताब, लाल पुस्तक, हे रावणाने जे पुस्तक लिहिले त्याच्यामध्ये वशीकरणासंबंधी डिटेलमध्ये लिहिण्यात आलेलं आहे, जे टेक्निकली ब्लॅक मॅजिकशी निगडित आहे. आणि मी ह्या गणपतीबद्दल असंही कुठे वाचलं होतं की ह्या गणपतीची जेही पूजा करतात ते लगेच त्यांना प्रसन्न होतात, कारण ते त्या भोग अवस्थेत असतात, त्या तल्लीन असतात. आता मला माहिती नाही किती खरं आहे किती खोटं आहे, पण असंही असतं का काही? त्या गणपतीला म्हणजे आता उच्चिष्टा गणपतीचं मी सांगितलं, त्याला जे टाकलेलं आहे ते स्वीकार्य. जर ती पूजा पद्धती बरोबर असेल, ज्या आणि भक्तिभावाने समर्पित असेल, तर हा गणपती प्रसन्न होतो. पण ह्या गणपतीचं मी जे सांगितलं की वशीकरणानंतरची पुढची प्रक्रिया येते ती येते स्तंभना. स्तंभना म्हणजे काय की एखाद्याची स्थिरता चालली आयुष्यामध्ये, ती स्थिरता घालवणे. म्हणजे आता तुझं चांगलं चाललंय आणि तुला चांगलं इन्कम येतंय किंवा तुझं एखादं हेल्थ चांगली आहे, तर त्यातली कंटिन्युटी घालवणे, ती स्तंभना पद्धत येते. हा अभिचार आहे, हा चुकीचा आहे हे ब्लॅक मॅजिक करणं. जे करणी चेटूक जे आपल्या इथे म्हणतात. बरोबर, त्यातलाच हा प्रकार करणी चेटूक मधला, फक्त आपण त्याला वेगळी नावं दिली आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर येते मोहिनी. मोहिनी विद्या ही खूप जटिल विद्या आहे. मोहिनी विद्यामध्ये जसं मी वशीकरणाचं सांगितलं, तुम्ही कंट्रोल करू शकता त्याला त्याच्या लाईफमध्ये. मोहिनीमध्ये तुम्ही त्या माणसाला भुरळ घालता. म्हणजे आता मोहिनीचा अर्थ म्हणजे काय? मोह. जर तुला एखाद्या गोष्टीचा मोह झालाय, मग ती वस्तू माणूस असेल किंवा मदिरा असेल, दारू, किंवा मग एखादा पैसे असतील, तर अशा निगडीत ज्या काही गोष्टी असतील, पण त्या स्पेसिफिक मोहिनी विद्यामध्ये तो माणूस स्वतःभोवती समोरच्याला भुरळ घालतो. ॲडिक्शन. बरोबर. आणि हे एकतर्फी प्रेमातून बहुतेक वेळा तुम्ही ऐकता, पण ते फक्त त्यासाठीच नसतं. कधी कधी पैशाच्या देवाणघेवाणीत असतं की तो माणूस, त्या माणसाला भुरळ पडते त्या समोरच्याची, आणि तो बोलेल तसं त्या मोहिनी विद्येच्या अंमलाखाली जाऊन करतो. ह्याला म्हणतात मोहिनी विद्या, जी देखील जटिल पद्धतीची आहे. आणि हे जे 3 गणपती मी सांगितले त्यांच्या उग्र स्वरूपाचा वापर करून आणि वामचारानुसार जी पूजा पद्धतीचा वापर करून काही तंत्रसाधक करू शकतात. पण हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. तो व्यभिचार आहे, त्याला नरकात जाण्याची शिक्षा आहे. हे करू नये. चांगल्यासाठी करावे, वाईटासाठी नाही. भक्तिभाव असावा की तुमचं चांगलं व्हावं. हेरंब गणपतीचं मी सांगितलं, तो रक्षण करताय, फक्त तो तंत्रसाधनेत येतो उग्रे म्हणून. पण ह्याच्यामध्येच ही जी पळवाट काढतात की ह्या गणपतीला आपण असं करू, की ह्या पद्धतीने पूजा करू, आणि मग ह्या पद्धतीचे कामं करायला बघतात. तर गणपती भक्तांना देतो प्रसाद, सगळं सारखं त्याला. त्यामुळे ह्याचा जो अविवेकीपणे वापर करतात त्यांच्यासाठी नरकातली शिक्षा. ह्याच्यानंतर जो चौथा प्रकार येतो तो आहे विद्वेषणा. विद्वेषणा म्हणजे काय की 2 भाऊ आहेत, त्यांचं चांगलं चाललंय आणि एखादा माणूस जळतोय त्यांच्यावर, तो भांडण लावणार. मग त्याच्यासाठी केलेली जी प्रक्रिया त्याला विद्वेषणा म्हणतात. म्हणजे ते भावांमध्येच येतं फक्त? नाही, कोणत्याही ह्याच्यात. एखादं कपल आहे, नवरा बायकोचा, हो, किंवा एखादे मित्र आहे, बिझनेस पार्टनर आले, वाद लावून देणे. बरं. त्याला म्हणतात विद्वेषणा. आता आपण 5व्या प्रकाराकडे जाऊ. 5वा प्रकार आहे उच्चाटन. म्हणजे तुला तिथून घालवणे, तुला त्या जागी स्थिर होऊन जाणे. म्हणजे एखादा मनुष्य आणि त्याला तो माणूस नकोय तिकडे, तर तो उच्चाटन प्रक्रिया करेल की त्याचं तिथं डोकं लागणार नाही, मन लागणार नाही. तो म्हणजे सोडून देतो मी वस्तू. एखाद्याचं एक काम सरळ मार्गाने चाललंय, तर ते काम अर्धवट राहून जातं, त्याला उच्चाटन म्हणतात. 6वा जो विधी आहे त्याला जारण म्हणतात. जारण विद्येमध्ये काय केलं जातं, तर भावली असेल, त्या भावलीला त्या माणसाचं स्वरूप दिलं जातं. एखादं ब्लॅक मॅजिकनुसार केस असेल किंवा त्याच्या रिलेटेड एखादा कपडा असेल, तो त्या भावलीला बांधून त्या माणसाचं स्वरूप दिलं जातं. आणि तंत्रसाधना, मंत्रसाधना, यज्ञसाधना करून त्या भावलीला तो माणूस समजून त्याच्यावर ब्लॅक मॅजिक केली जाते. बापरे. आणि त्या माणसाचा आत्म्याचा एक भाग त्या जारण म्हणजे ज्या भावलीमध्ये तो अडकला जातो, त्याला जारण विद्या म्हणतात. तर तो त्या भावलीशी खेळून, आपण म्हणतो ना भावलीचा खेळ केला, तर त्या भावलीशी खेळ करून तो त्या माणसाला काही करू शकतो. आणि त्याच्याच पुढची जी
अंतिम अवस्था ती आहे मारण, की एखादा माणूस मरावा, तर ती विद्या केली जाते. जारण विद्येचा जो पुढचा भाग आहे की तीच बाहुली स्मशानात घेऊन जायची, प्रेतांमध्ये ठेवायची आणि बळी म्हणून कोणता तरी प्राणी, पशु, पक्षी काय असेल ते द्यायची. आणि कधी कधी तर मी ऐकले की नरबळी पण दिला जातो, लहान बाळांचा बळी पण दिला जातो. प्रचंड भयानक आणि अघोर आणि न मांडणारा असा तो विधी आहे की तो सामान्य माणसाने करू नये, करूच नाही कोणी, सामान्य माणसाने काही कोणीच करू नये. असे हे विधी ज्याला नरकातसुद्धा थारा नाही आहे, त्याच्या खूप मोठी शिक्षा आहे. 8वी काहीतरी तू बोलत होता ना. हो, 8वा नरक. 8व्या नरकामध्ये ह्या लोकांचं स्थान आहे जिथे त्यांना कृमी त्यांच्या अंगावर पडतील आणि कृमी खात बसतील, त्यांना किडे ते बोलतात ना आपल्या इथे. किडे पडून मरशील असे. तर ती मारण विद्या झाली की त्याच्यामध्ये एखादा माणूस मरावा. मग तो माणूस कसा मरतो? तो उलट्या होऊन मरेल, ताप येऊन मरेल, वेडाचे झटके होऊन मरेल. फार घाण मृत्यू भेटतो त्या माणसाला जो हे सगळं करतो. हो. त्यामुळे ह्याच अघोर तंत्रामध्ये ह्या ज्या विद्या आहेत या ॲक्च्युली चांगल्या कामासाठी, की एखादा वाईट माणूस आहे त्याला शिक्षावा म्हणून ह्या विद्या आहेत. पण चांगल्या माणसावर जर प्रक्रिया केल्या, एखादा माणूस दुर्गुणी आहे, एखाद्या माणसाने पाप केली आहेत, अशा माणसाने जर केलं स्वतःच्या हितासाठी, त्यांना मारण्यासाठीच्या ह्या विद्या आहेत. पण चांगल्याला जर केलं तर त्याला काय शिक्षा ते मी सांगितली. त्यामुळे चांगल्या माणसांवर करू नये आणि शक्यतो चांगल्या माणसांनी देखील करू नये. बरोबर. आता आपण आपल्या मेन मुद्द्यावर